रामकृष्ण हरी मंडळी. गण गण गणात बोते. आज आपण श्री गजानन महाराज कथासार मराठीमध्ये पाहणार आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कथा पुष्प 1 मंगलाचरण. देवीदास पातुरकरांच्या वाड्यामध्ये त्यांच्या मुलाची ऋतुशांती चालली होती. तो दिवस होता माघ वद सप्तमीचा. घरामध्ये एका मागोमाग एक अशा भोजनांच्या पंगती उठत होत्या. कित्येक लोक येत होते आणि जेवून खाऊन तृप्त मनाने घरी परतत होते. भोजनाची एक पंगत उठली की लगेचच दुसरी पंगत बसत होती. उष्ट्या पत्रावळीचे ढीगच्या ढीग बाहेर टाकले जात होते. त्या पत्रावळींच्या ढिगाजवळ एक तरुण बसलेला होता. तो पत्रावळी शोधत होता आणि त्यावर चिकटलेले अन्नकण शोधून काढत होता. अन खातही होता. उष्टी शितकणे खाण्यात तो मग्न झालेला होता. तो तरुण दिसावयास अत्यंत देखणा तेजपुंज असा होता. त्याच्या शांत गंभीर अशा तरतरीत चेहऱ्यावर एक अलौकिक अशा प्रकारचे तेज पसरलेले होते. सूर्याच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याची कांती तेजाने तळपत होती. दृष्टी निश्चल शांत अशी, संपूर्ण देह विलक्षण वेगळा अन इतरांपेक्षा खूपसा निराळा, परंतु चटकन लक्ष वेधून घेणारा असा होता. त्याच्या अंगावर एक जुनी पुराणी बंडी होती. हाताशी कच्च्या मातीने बनवलेली एक चिलीम व पाण्यासाठी एक भांडे. स्वारी आपल्याच तंद्रीमध्ये स्वतःमध्येच मग्न, स्थळ काळाचे भान पूर्णपणे विसरलेली. बंकटलाल अगरवाला आणि दामोदरपंत कुलकर्णी हे दोघे त्याच रस्त्याने चालले होते. पातुरकरांच्या वाड्याशेजारून जाताना अचानक त्यांचे लक्ष वडाच्या झाडाखाली बसून उष्टी शितकणे वेचणाऱ्या त्या तरुणाकडे गेले. प्रथम त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले बहुधा हा कोणीतरी वेडा असावा, परंतु त्याच्या जवळून जाताना त्याच्याकडे पुन्हा जेव्हा त्या दोघांनी पाहिले तेव्हा त्यांना तो प्रकार काहीसा निराळा वाटला. तो तरुण वेडा म्हणावा तर तसा वाटत नव्हता. त्याची दृष्टी त्या तरुणावर एकटक खिळून राहिली. विलक्षण तेजपुंज कांती अशी त्याची देहयष्टी होती. त्या तरुणामध्ये वेडसरपणाची झाक दिसत नसून एक प्रकारचे आध्यात्मिक तेज त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले होते. त्या तरुणाला पाहून स्वतःच्या नकळतच बंकटलाल त्यांच्याकडे गेला आणि विचारता झाला, आपण त्या पत्रावळीमधून अन्नकण वेचून खात आहात, त्यापेक्षा आम्ही आपणासाठी संपूर्ण भोजनाची व्यवस्था करतो. यावर त्या तरुणाने बंकटलालकडे फक्त मान वर करून पाहिले. त्या तरुणाची सतेज कांती, भव्य छाती, पिळदार शरीर, शांत गहिरे डोळे आणि स्वानंदामध्ये मग्न अशी मुद्रा पाहून बंकटलालाचे हात आपसुकपणे नमस्कारासाठी म्हणून त्या तरुणासमोर जोडले गेले. बंकटलालने लगबगीने पातुरकरांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला व त्यांच्या घरातून पंचपक्वान्नांनी भरलेले एक ताट घेऊन आला. त्याने ते ताट त्या तरुणासमोर ठेवले. त्या तरुणाने एकवार त्या दोघांकडे आणि एकवार त्या ताटाकडे पाहिले व शांतपणे ते ताट पुढे ओढून जेवायला सुरुवात केली. ताटातील सर्व पदार्थ त्याने एकत्र केले. गोड पक्वान्नापासून ते लिंबू, मीठ, चटणी, कोशिंबिरीपर्यंत सर्व पदार्थ त्याने एकत्र केले अन शांतपणे तो खाऊ लागला. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता, आनंद नव्हता, दुःखही नव्हते. अगदी शांत आणि निर्विकार. समोर जे येईल ते गोड असो वा आंबट, तुरट असो वा तिखट, शांतपणे तो ते संपवित होता. जणू त्यांच्या दृष्टीने ते सर्व पदार्थ एकसारखे होते. सर्व इंद्रियावर विजय मिळविलेला योगी कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगत नाही. इच्छा, आसक्ती, वासना, भोग यांच्या पलीकडे जाऊन पोहोचतो आणि ऐहिक भौतिक सुखापेक्षा पारमार्थिक सुखाच्या सागरात डुंबत राहतो. कोणत्याही प्रकारच्या वैश्विक भावना त्याला खुणावू शकत नाहीत. तो शक्यतेच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. त्या तरुणाची अवस्था अशाच योगी पुरुषासारखी झाली होती. रणरणत्या उन्हामध्ये बसून केवळ शरीर धर्माचे पालन करावे, त्याप्रमाणे जठराग्नीची तृप्ती होत होती. अन्यथा नित्य अमृतपान करणाऱ्यांना श्रीखंड बासुंदीची चव ती काय लागणार. त्या तरुणाने शांतपणे आपले जेवण संपवले. ही गोष्ट दामोदरपंतांच्या लक्षात आली.
तसेच त्या तरुणाजवळचे पाण्याचे भांडे रिकामे आहे ही गोष्टही त्यांच्या लक्षात आली. ते पुढे आले आणि त्यांनी पाणी आणून देऊ का असे त्या तरुणाला विचारले. त्या तरुणाने मिस्किलपणाने पंताकडे पाहून हसून म्हटले, अहो, कोणत्याही प्राण्याने, मग तो द्विपाद असो त्या तरुणाला विचारले. त्या तरुणाने मिस्किलपणाने पंताकडे पाहून अहो, कोणत्याही प्राण्याने, मग तो द्विपाद असो वा चतुष्पाद, अन्नाचे सेवन केले असता त्याला पाण्याची गरजही लागतेच. सृष्टीचा, शरीराचा हा नियमच आहे. मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाण्याची गरज भासणारच, हे कोणीही समजू शकेल. तथापि आपणासही जर असेच वाटत असेल तर आपण मला पाणी आणून द्यावे. दामोदर पंत लगेचच पाणी आणण्यासाठी पातुरकरांच्या वाड्यात गेले. तेवढ्यात तो तरुण उठला. शेजारीच एक पाण्याचा छोटासा ओढा वाहत होता. तेथे जाऊन हात तोंड धुवून त्यातलेच पाणी प्याला. एवढ्यात वाड्यातून बाहेर येताना पंतांनी हे पाहिले आणि लगबगीने ते म्हणाले, अहो, हे काय करता आहात? आपण या ओढ्याचे पाणी आधीच घाणेरडे आहे. त्यात जाणाऱ्या येणाऱ्यामुळे गुराढोरांच्या येण्याने अधिकच घाणेरडे झालेले आहे. तेथील पाणी पिण्यापेक्षा मी जे वाळा घातलेले सुवासिक व निर्मळ असे पाणी आणले आहे ते प्यावे. दामोदर पंतांचे बोलणे ऐकल्यावर तो तरुण हसून म्हणाला, आपले बोलणे बरोबर आहे, परंतु हे केवळ एक व्यावहारिक सत्य आहे. चांगले आणि वाईट हे फक्त भेद आहेत. तुम्ही आणि आम्ही केलेली कुठलीही गोष्ट मूलतः चांगली किंवा वाईट आहे हे आपण ठरवतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण त्यांना चांगली वाईट अशी विशेषणे लावतो. ह्या चराचरामध्ये जे अव्यक्त ब्रह्म दडलेले आहे त्याचीच ही दोन रूपे आहेत. पाणी हे एकच आहे. स्वच्छ, निर्मळ, गढूळ, शीतल, दुर्गंधित, सुगंधित ही त्याची रूपे आहेत. आपले मन स्वच्छ हवे निर्मळ पाणी प्यायल्यामुळे मन निर्मळ होत नाही. आपले मन स्वच्छ साफ असेल तर वाईटामधूनही आपण चांगले तेच निवडू शकतो. हे जगही आपल्याला सुंदरच दिसू लागते. पवित्र गोमुखातून पडलेल्या स्वच्छ दाणेदार जलबिंदूप्रमाणे त्या तरुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. त्यांच्या नितळ अन स्वच्छ नजरेमध्ये आश्वासकता होती. मी अन तू यामधील आपपर भावाचा लवलेशही दिसत नव्हता. उच्चार स्पष्ट होते. शब्दाशब्दामध्ये प्रामाणिक ठामपणा होता. वाणी रसाळ व ओजस्वी होती. शब्द धारदार पात्याप्रमाणे हृदयाचा ठाव घेत होते. बंकटलाल व दामोदर पंतांना गहिवरून आले. त्यांच्या अंतर्मनाला त्या तरुणाच्या दैवी सामर्थ्याने साथ घातली होती. त्या दोघांनाही राहवले नाही. त्या तरुणाच्या चरणी लोटांगण घालावयास ते पुढे होणार इतक्या जणू अंतर्ज्ञानानेच त्यांच्या मनातले विचार त्या तरुणाने ओळखले अन क्षणार्धात तो अंतर्ध्यान पावला. बंकटलाल विस्मयाने थक्क होऊन दामोदर पंताकडे पाहू लागला. शेगाव गावामधील माघ मासातील वद्य सप्तमीचा तो दिवस, 23 फेब्रुवारी 1878. त्या छोट्याशा गावातील ती घटना त्या गावाला आध्यात्मिक जगामध्ये महत्त्वाचे स्थान देईल असे कोणालाही त्यावेळी वाटले नव्हते. एका महात्म्याच्या पृथ्वीवरील प्रवेशाची ती नांदी होती. कथा पुष्प 2. बंकटलालला पुन्हा एकदा दिव्य दर्शनाचा योग. बंकटलालाच्या मनाची अवस्था सैरभैर झाली होती. जळी स्थळी काष्टी पाशाने त्याला त्या तरुणाचे दर्शन घडत होते. बंकटलालाच्या भाविक मनाला त्या तरुणामधील दिव्यत्वाची चाहूल कधीच लागली होती. अचानक अंतर्ध्यान पावलेली तो दैवी तरुण कोठे असेल, कोठून आला असेल, काय करीत असेल, एक ना अनेक प्रश्नांनी त्याला पुरते भंडावून सोडले. त्या तरुणाचा छडा लावायलाच ह्या एका ध्यासापोटी त्याने संपूर्ण शेगाव पालथे घातले. पण निराशेपलीकडे काहीच हाती लागले नाही. असे जवळजवळ 4 दिवस गेले. खडकाळ वाटचालीत परिसाचा स्पर्श होऊनही तो न मिळावा आणि हाती दगडच यावेत अशी संभ्रमित अवस्था बंकटांची झाली. वराड प्रांतामध्ये गोविंदबुवा टाकळीकर नावाचे प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन शेगावमधील एका शंकराच्या मंदिरामध्ये करण्याचे ठरले होते. वराडातील अत्यंत लोकप्रिय अशा कीर्तनकाराचे कीर्तन आहे हे कळल्यावर सायंकाळी शेगावकरांच्या झुंडीच्या झुंडी शंकर मंदिराच्या दिशेने चालू लागल्या. त्याच संध्याकाळी बंकटलालही कीर्तन ऐकण्यासाठी म्हणून मंदिराकडे जात होता.
त्या दिवसाही अथक शोध करून त्या तरुणाचे दर्शन बंकटलालला झालेले नव्हते. विमनस्कपणे मंदिराच्या दिशेने जात असता वाटेत त्यांना पीतांबर शिंपी भेटला. हा पीतांबर शिंपी अत्यंत सज्जन अन भाविक मनाचा असा होता. तोही मंदिराकडेच निघाला होता. दोघेही रस्त्यावरून जात असता सहजच बंकटाने त्याला त्या तरुणाविषयी सांगितले. त्या दिवशी ही इत्थंभूत घटना ऐकल्यावर पीतांबराचेही असेच मत बनले की त्या तरुणामध्ये नक्कीच काहीतरी दैवी अंश असावा. बंकटलाल आणि पीतांबर दोघेही मंदिराजवळ आले. इतक्यात बंकटाचे लक्ष मंदिराच्या मागील बाजूस गेले अन पाहतो तर काय, तो तरुण त्या मंदिराच्या मागच्या बाजूस ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. बंकट रोमांचित झाला. त्याचे हृदय उचंबळून आले. धावतच तो तरुणाकडे गेला आणि त्याच्या पायावर त्याने डोके ठेवले. एक अनामिक अशी आर्त ओढ त्याच्या मनाला स्पर्शून गेली. पीतांबरही तेथे येऊन पोहोचला. बंकटाने उल्लेखलेला तो तरुण हाच असावा हे पीतांबराने केव्हाच ताडले होते. तरुणाने डोळे उघडले अन बंकटाच्या मस्तकावरून हात फिरवला. बंकटांनी आणि त्या तरुणाची नजरानजर झाली. त्याच्या दिव्य चक्षूमधून बंकटाला आत्मिक तेजाचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. सभोवतालचे वातावरण, मंदिरातील घंटानाद या सर्व गोष्टीचा त्याला विसर पडलेला होता. भक्तिभावाने हात जोडून त्याने विचारले, महाराज, इतके दिवस कुठे होता आपण? मी सर्वत्र शोधले तुम्हाला. महाराज, आपणास काही खावयास आणून देऊ का? तो तरुण म्हणाला. असे कर, शेजारच्या माळिनीच्या घरातून मला झुणका भाकर आणून दे. पीतांबराने लगेच तसे केले. माळिनीच्या हातची झुणका भाकर खाऊन झाल्यावर त्या तरुणाला तहान लागली. तेव्हा पीतांबर लागलीच भांडे घेऊन पाणी आणण्यासाठी म्हणून निघाला. तो तरुण अचानक पीतांबरला म्हणाला, हे बघ, पाणी ओंजळीने भरून आणू नको. त्यापेक्षा भांडे पाण्यात बुडव आणि मगच आण. पीतांबर थोडासा चकितच झाला अन पाणी आणण्यासाठी म्हणून शेजारच्याच ओढ्याजवळ गेला. पीतांबरला चकित केले. पीतांबर पाणी आणण्यासाठी म्हणून आला खरा, परंतु त्याने पाहिले की ओढ्याचे पाणी अत्यंत खराब झालेले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांनी, गुराढोरांनी तर ते पाणी आणखीनच घाणेरडे करून टाकलेले होते. शिवाय दुसरी समस्या अशी होती की ओढ्याला जास्त पाणीही नव्हते. पीतांबर चिंतातूर झाला. त्या तरुणाच्या सांगण्याप्रमाणे ओंजळीने पाणी भरायचे नव्हते. भांडे पाण्यात बुडवावे तर ओढ्याला तेवढे पाणीही नव्हते. शेवटी हिया करून पीतांबरने भांडे पाण्यात बुडवले आणि काय आश्चर्य, भांड्याच्या स्पर्शानेच ओढ्याला प्रशस्त असा खळगा पडला होता. भांड्यामध्ये असलेले पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ होते. पीतांबर अवाकच झाला. कोरड्या पडत आलेल्या घाणेरड्या पाणी असलेल्या ओढ्याचे भांड्यातील पाणी मात्र स्वच्छ होऊन आलेले होते. पीतांबरला आश्चर्य वाटले. पीतांबर पाणी घेऊन आला तोपर्यंत त्या पाणी मात्र स्वच्छ होऊन आलेले होते. पीतांबरला आश्चर्य वाटले. पीतांबर पाणी घेऊन आला तोपर्यंत त्या तरुणाने झुणका भाकर खाऊन संपवलेली होती. तो पाणी प्यायला अन त्या दोघांकडे पाहून म्हणाला, आता मी थोडा वेळ या लिंबाच्या झाडाखाली बसतो. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कीर्तन श्रवण करा. बंकट व पीतांबरने त्या तरुणाला नमस्कार केला अन मंदिरात जाऊन गोविंदबुवाचे कीर्तन ऐकावयास सुरुवात केली. वेद विद्येचा जाणता गोविंदबुवांची वाणी ओजस्वी आणि रसाळ होती. ओघवत्या भाषेची रसवंती श्रोत्यांना पारमार्थिक सागरात यथेच्छ विहार करून देईल. प्रत्येक श्लोकाची उकल निरूपण यशस्वीपणे अन सुबोधपणे करून देण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. बुवांनी हंसगीतेमधील आख्यान आज निवडले होते आणि निरूपणामध्ये भागवतामधील एका दशस्कंदातील श्लोक घेतला होता. श्लोकातील पूर्वार्थ गोविंदबुवांनी सोप्या व सरळ भाषेमध्ये लोकांसमोर मांडला. पूर्वार्थ लोकांसमोर मांडून पूर्ण होतो न होतो इतक्यात त्या श्लोकाचा उत्तरार्थ लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या त्या तरुणाने म्हणावयास सुरुवात केली. स्वच्छ अन स्पष्ट अशा खणखणीत आवाजामधील त्यांचे उच्चार ऐकून गोविंदबुवा क्षणभर स्तब्धच झाले. हा नक्कीच कोणीतरी अधिकारी पुरुष असावा याची त्यांच्या अनुभवी मनाने नोंद घेतली. ते लगोलग मंदिराच्या मागच्या बाजूला आले आणि त्या तरुणाला त्यांनी आपल्याबरोबर मंदिरामध्ये येण्याची विनंती केली अन आपले विचार लोकांसमोर मांडण्यास सांगितले. तो तरुण फक्त हसला आणि म्हणाला, बुवा, आपण कीर्तनामध्ये सांगता की ईश्वराने सर्व जग व्यापले आहे. मग मला मंदिरामध्ये घेऊन जाण्याचा
हट्ट आहास का? देवाचे असे खास ठिकाण कोणतेही नाही. मंदिर, मस्जिद हे श्रद्धास्थाने तुम्ही लोकांनी निर्माण केलेली आहेत. परमेश्वर तर सर्व चराचरामध्ये व्यापून उरला आहे. देव देवळात नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयात राहत असतो. आपल्या हृदयातला देव आपणच शोधून काढला पाहिजे. गरज आहे निर्मळ अंतकरणाने त्याला साद घालण्याची. तो साक्षात तुमच्या हृदयातच प्रकट होईल. आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. त्यामुळे आत काय अन बाहेर काय? गोविंद बुवांना गहिवरून आले. भावभक्तीचा पूर त्यांच्या डोळ्यातून वाहू लागला. त्या तरुणामधील देवत्वाचा, ईश्वराचा अंश बुवांच्या अनुभवी मनाने केव्हाच ताडला होता. त्यांच्या ओघवत्या वाणीने त्या अनुभवावर शिक्कामोर्तब केले होते. बुवा लोकांकडे पाहून म्हणाले, लोक हो, केवळ आपल्या पूर्व पुण्याईचे संचित म्हणून हे अनमोल रत्न आपल्यामध्ये आहे. हा तरुण साधासुधा नसून प्रत्यक्ष संत महात्मा साधू पुरुषच असला पाहिजे. ह्या दुर्मिळ रत्नाचा तुम्ही शेगावकरांनी सांभाळ केला पाहिजे. विलक्षण भक्तिभावाने बुवांनी त्या तरुणाला वंदन केले आणि कीर्तनाची सांगताही तिथेच केली. हा सर्व प्रकार तो तरुण शांत चित्ताने पाहत होता. निश्चल आणि निर्विकार मनाने शेगावातील भाविक जण त्या तरुणाच्या पाया पडत होते. भविष्यात काय होणार याची पुसटशी जाणीव सुद्धा त्या लोकांना नव्हती. परंतु गोविंद बुवासारख्या माणसाने हे ओळखले होते. भविष्यातील मंगल घटनांची ती नांदी होती. परंतु या नाट्याचा नायक मात्र शांतच होता. धीर गंभीर समुद्राच्या अथांग विशाल अन विस्तारलेल्या पाण्यासारखा, तरीही निश्चल असा. तोंडाने एकच वाक्य सारखे पुटपुटत होता. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कथापुष्प 3. जानवराला मृत्यूच्या दाढेतून सोडवले. भवानी रामांनी भेटायला जानरावाला मृत्यूच्या दाढेतून सोडवले. भवानी रामांनी भेटायला जानराव देशमुखाकडून एक माणूस आला. भवानी रामांना त्याला येण्याचे कारण विचारले. तेव्हा तो माणूस म्हणाला, भवानी रामजी, मी जानराव देशमुखाकडून आलो आहे. आपणास माहीत आहेच की जानराव आजारी आहेत. परंतु आज मात्र त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना अन्नपाणी काही गिळवेना. पोटामध्ये अन्नाचा कण नाही. त्यामुळे अशक्तपणा खूपच जाणवतोय. आज तब्येत इतकी ढासळली की वैद्यांना बोलावले. वैद्यांनी त्यांना तपासले, परंतु ते म्हणाले की जानरावांच्या प्रकृतीचे काही खरे नाही. प्रयत्न करूनही उपयोग नाही. बहुतेक हे अखेरचेच दुखणे ठरावे. इतके सांगून तो माणूस रडू लागला. भवानी रामांनी त्याला कसेबसे आवरले. नंतर तो म्हणाला, भवानी रामजी, आता शेवटचा उपाय म्हणून आपणाकडे आलेलो आहे. गजानन महाराजांचे चरणतीर्थ मला द्या. औषध पाणी आता बस झाले. आता दैवी उपायावरच भिस्त ठेवायला हवी. न जाणो महाराजांचे चरणतीर्थ जानरावांसाठी अमृतासमान उपयोगी होईल. भवानी रामांनी आश्वासकपणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. भवानीराम महाराजाकडे आले आणि सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. नंतर एका भांड्यामधून पाणी आणले व समर्थांच्या चरणी लावले. समर्थांनी हातानेच खून केली आणि त्यांना मूक संमती दिली. गजानन स्वामींच्या चरणतीर्थाचे चमत्कार केलेला होता. मृत्यूशयेवर घरघर लागलेले जानराव खडखडीत बरे होऊ लागले. त्यांनी चरणतीर्थ घेतले आणि थोड्याच अवधीमध्ये घरघर बंद झाले. हळूहळू उतारही पडू लागला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 8 दिवसात अंतराने जानराव पुन्हा होते तसे बरे झाले. अगदी खडखडीत पाण्याचे अमृत झाले होते. तीर्थाने संजीवनी प्राप्त झाली होती. कुडीमधून बाहेर जाऊ पाहणारा प्राण पुन्हा एकदा शरीराच्या पिंजऱ्यात बंद झाला होता. ही किमया केवळ त्या पाण्यामध्ये नव्हती, तर त्या पाण्याला अभिमंत्रित करणाऱ्या सामर्थ्यामध्ये होती. जानरावांच्या आयुष्यात घोंघावणारे मृत्यूचे गंडांतर गजानन महाराजांच्या प्रभावामुळे पार नामोहरण झाले होते. कथा पुष्प 4. समर्थांनी साक्षात अग्नीच प्रकट केला. गजानन बाबा आज स्वतःमध्येच दंग होते. वैशाख शुद्ध पक्ष अक्षय तृतीयेचा दिवस. वराड प्रांतामध्ये हा दिवस फार उत्साहात साजरा केला जातो. सकाळची वेळ होती. महाराज आपल्या नादात कोणते तरी पद गुणगुणत होते. महाराजांची लहर काही औरच होती. कधी कधी ते मौन धारण करीत तर कधी कधी टिचक्या वाजवीत
गणगण गणात बोतेचा जप अव्याहतपणे करीत. हातांच्या बोटांनी टिचक्या वाजवण्याचे कामही इतके अव्याहतपणे चालले की बोटावर नखांचा आघात होऊन बोटे रक्ताने माखत असत. पण त्या गोष्टीकडे मात्र त्यांचे लक्षही नसे. कोणत्याही गोष्टीमधली त्यांची तल्लीनता उल्लेखनीय होती. ते संस्कृत वेदांचे पठण ज्याप्रमाणे करीत ते ऐकून तर असे वाटत असे बहुतेक चारही वेद ह्या माणसाने कोळून प्यायले असावेत. गायन ही कलाही तशीच. चंदन, बेलकी, चावल वगैरे गाण्यांची पदेही इतक्या सहज सुरामध्ये गात की पट्टीच्या गायनानेही तोंडात बोटे घालावीत. सकाळी सकाळी महाराजांची स्वारी गायनामध्ये तल्लीन झालेली होती. अचानक गाणे संपले तशी आजूबाजूला बसलेल्या लोकांनी चमकून महाराजाकडे पाहिले. महाराज त्यांना म्हणाले, मुलांनो, चिलीम प्यावी असे वाटते. कोणी चिलमीत गांजा भरून पेटवून देता का? बाजूलाच बसलेल्या एकाने तत्परतेने चिलमीमध्ये गांजा भरला. पण विस्तवाचे काय? इतक्या सकाळी कोणाच्या घरी विस्तव मिळणार? चूल पेटायला अजून अवकाश होता. महाराजांना तर नेमकी चिलीम प्यायची इच्छा झालेली, करायचे काय? सगळेच चिंतातूर झाले होते. इतक्यात एकाच्या लक्षात आले की बहुतेक जानकीराम सोनाराच्या घरात चूल पेटलेली असणार, कारण सोनाराच्या दुकानात विस्तव पेटवायचा हवा तर भट्टी पेटली नसेल तर दुकान कसे सुरू होईल? सर्वजण जानकीरामाच्या दुकानामध्ये गेले. श्री गजानन महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव हवा आहे हे कळल्यावर जानकीराम भडकला. जानकीरामाचा मुळातच साधू संत यावर विश्वास नव्हता. गजानन बाबांची शेगावमध्ये होत असलेली पूजा बघून तर तो अधिकच संतापत असे. एका साधूमागे सर्व गाव खोळ्यागत धावत आहे ही गोष्टच त्याला पटत नव्हती. त्यात सर्व मुले चिलमीसाठी विस्तव मागायला आली हे बघून त्याचे पित्त खवळले. तो कडाडला, हे बघा, आज अक्षय तृतीयेचा सण आहे आणि आज सणाच्या दिवशी मी कोणाला विस्तव वगैरे देणार नाही. तुमच्या त्या गजानन महाराजाला तर अजिबातच नाही. तो काय देव आहे? ना त्याला नाव, ना गाव, ना त्याची कोणाला जात माहीत, ना कोणाला धर्म माहीत. वेड्यासारखा गावभर फिरतो काय, नग्न होऊन बसतो काय. अरे देवाचा अवतार ना तो, मग गांजा ओढत काय बसतो दिवसभर? जालंधर नाथ पण चिलीम ओढायचे, पण विस्तवासाठी भीक मागत फिरले नाहीत गावभर. स्वतः अग्नी प्रकट करायचे. तुमच्या त्या महाराजाला सांगा, अवतारी पुरुष असाल तर स्वतः अग्नी प्रकट करा आणि मग ओढत बसा चिलीम हवी तेवढी. जा जा येथून, तोंड काळे करा. मुले हिरमुसली होऊन सगळी हकीकत बंकटलालला सांगत होती. महाराजही मंद स्मित करत सगळे ऐकत होते. मुलांचे सांगून झाल्यावर महाराजांनी बंकटलालला बोलावले आणि येताना एक काडी घेऊन यायला सांगितले. बंकटने सांगितल्याप्रमाणे काडी आणली. महाराजांनी चिलीम हाती घेतली आणि बंकटलालला त्या चिलीमवर ती काडी नुसती धरायला सांगितली. बंकटलाल गोंधळला. नुसती काडी धरून काय उपयोग होणार होता? काय फायदा होता? नुसत्या काडीने काही अग्नी प्रज्वलित होणार नव्हता. परंतु शेवटी मानाचा हिया करून त्याने त्या चिलीमवर नुसती काडी धरली आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. चिलीमीमधून आगीच्या ठिणग्या पडत होत्या. विस्तव धगधगत होता. गजानन महाराजांनी विस्तवाशिवाय चिलीम पेटवली होती. अगदी साक्षात अग्नी तेथे उभा केला होता. झालेल्या चमत्काराने बंकटलाल सकट सर्वजण अचंबित झालेले होते. महाराज मात्र आरामात चिलीमीच्या झुरक्याचा आनंद घेत होते. इथे जानकीरामाच्या घरी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने चिंचवण्याचा बेत आखला गेला होता. विदर्भामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचवण्याचे विशेष महत्त्व असते. जानकीरामाकडे भोजनाची पंगत बसली होती. सर्व मंडळी जेवावयास बसली होती. इतक्यात एकाचे लक्ष चिंचवण्याने भरलेल्या द्रोणाकडे गेले. पाहतात तर काय, चिंचवण्यामध्ये अळ्या वळवळत होत्या. पात्रामध्ये चक्क किडे होते. सगळी मंडळी तशीच पानावरून उठली व आपापल्या घरी निघून गेली. जानकीरामाला काहीच उलगडा होईना. नवी कोरी चिंच आणून त्याने चिंचवणे बनवले होते. त्यामध्ये ह्या जिवंत अळ्या कशा आल्या? त्याची मती गुंग झाली. त्याला काहीच कळेना. अखेर खूप विचार केल्यावर त्याला सकाळचा प्रसंग आठवला. गजानन महाराजांना आपण चिलमीसाठी विस्तव दिला नव्हता. बहुतेक त्याचाच तर फटका आपल्याला बसला नाही ना. संशयाची भूते त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागली. जानकीराम चिंचवण्याने भरलेले भांडे घेऊन बंकटाच्या घरी आला. येताच त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. महाराजांना म्हणाला, महाराज, घोटाळा झाला. फाजील अभिमानापोटी मी आंधळा झालो होतो. महाराज, सकाळची मी चिलमीसाठी विस्तव देण्याचे नाकारले. नको नको ती दूषणे लावली आपल्याला. माझ्या मूढ बुद्धीमुळे माझा घात झाला.
तुमची निंदा नालस्ती केल्याचे फळ मला मिळाले. हे बघा, ह्या चिंचवण्यामध्ये अळ्या पडल्या. महाराज जिवंत अळ्या. महाराजांनी मंदपणे स्मित हास्य केले आणि म्हणाले, बाळ जानकीराम, माणसाने खोटे बोलू नये कधीही. इतक्या मधुर आणि स्वच्छ चिंचवण्यामध्ये अळ्या कुठे आहेत ते दाखव बरे. जानकीराम चिंचवण्यामध्ये अळ्या दाखवण्यास गेला. तो एक चमत्कारच झाला. अळ्या गायब झाल्या होत्या. चिंचवणे पूर्वीसारखे स्वच्छ होते. जानकीरामाने लज्जित होऊन समर्थांचे पाय धरले आणि वारंवार त्यांच्यातील देवत्वाच्या अंशाचे कौतुक करू लागला. महाराजांनी अशा तऱ्हेने एका कर्मठ नास्तिकाला श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गावर सहज आणून सोडले होते. त्यांच्यामधील नास्तिकवादाचा सुरुंग लावला होता आणि निखळ भक्तिभावरूपी पाण्याला वाट मोकळी करून दिली होती. कथा पुष्प 5. स्वामींनी कोरड्या विहिरीत पाणी निर्माण केले. वैशाखातले ऊन रणरणत होते. सहस्र रश्मी आग ओकत होता. शरीराची काहिली होत होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. धरणीवरील नद्या ओढे मात्र आटले होते. सूर्यदेव आपल्या 16ही कलांनी जमिनीला खरपूस भाजून काढीत होता. माध्यान्हीच्या आगडोबामध्ये महाराज शेगावमधील बंकटाच्या घरात बसण्याऐवजी अकोलीमधील गावामध्ये फिरत होते. आजही कोणाला न सांगताच त्यांनी अकोलीच्या दिशेने प्रयाण केले होते. उकाड्यामुळे स्वामी कासावीस झाले होते. ओठ सुकले होते. घामाच्या धारा वाहत होत्या. तहान लागली होती. डोळ्यातून पाणी आणि अंगातून घामाचे पाणी बाहेर टाकणाऱ्या शरीराला पाण्याची तहान प्रकर्षाने जाणवत होती. आजूबाजूला पाण्याचे काहीही साधन नव्हते. त्या उजाड माळरानावर कोणी चिटपाखरूही नव्हते. थोड्या दूर अंतरावर महाराज गेले तेव्हा त्यांना एक शेतकरी दिसला. तो शेतकरी भास्कर होता. त्याला बघून महाराज अपेक्षेतेने त्याच्याकडे आले. भास्करकडे घागरभर पाणी होते, जे त्याने गावातून येताना आणले होते. महाराज भास्करकडे गेले आणि त्यांनी पाणी मागितले. भास्करने महाराजाकडे पाहिले. काय घडले कोण जाणे, पण तो एकदम वैतागला. उद्धटपणे त्याने महाराजांना झिडकारले. अरे जा, ह्या अकोली गावात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यातून तू एक पाणी मागायला आलास. आम्ही मरमर मरतो शेतात. स्वतःसाठी म्हणून थोडेसे पाणी आणलं, त्यात तुला वाटेकरी करून घेऊ, आणि मग मी काय पिऊ दिवसभर. तुला ना काम ना धंदा. भिका मागायच्या दिवसभर. कामे करायला नको. तुमच्यासारखी निरुद्योगी आणि आळशी माणसे आहेत म्हणून देश मागे पडलाय आपला. महाराज निराश झाले. तहानलेल्या जीवाला पडलेले मृगजळाचे स्वप्न देखील भास्करने उधळून लावले होते. दुसरीकडे कोठे पाणी मिळेल ह्या आशेने त्यांनी पाहिले आणि काय आश्चर्य, तेथून थोड्याच अंतरावर एक विहीर होती. महाराज धावतच त्या विहिरीजवळ गेले, पण पाहतात तर काय, विहीर कोरडी ठणठणीत होती. पाण्याचा एक टिपूस देखील विहिरीमध्ये शिल्लक नव्हता. हे लांबून भास्करने पाहिले. तो तेथूनच मोठ्या आवाजात ओरडला, अरे ए वेड्या, त्या विहिरीमध्ये दगडाशिवाय काहीही सापडणार नाही, कारण गेली 10-12 वर्षे त्या विहिरीला पाणी नाहीये. महाराज हताशपणे त्या विहिरीच्या कठड्यावर बसले. शरीरात तहानेचा आगडोंब उसळला होता. विमनस्क अवस्थेत त्यांनी त्या ध्यान लावले. डोळे मिटून शांतपणे परमेश्वराला आवाहन करू लागले. बा नारायणा पांडुरंगा, ही अकोली पाण्यावाचून त्रस्त झाली आहे. कोठे पाण्याचा थेंबही दिसत नाही. मानवी प्रयत्न दुबळे पडत आहेत, म्हणून तुझा धावा करतोय. जगदीशा, या विहिरीला पाणी दे. तुझी माया अगाध आहे. जे घडू शकत नाही अशा गोष्टी तू घडवल्या आहेस. भक्त प्रल्हादासाठी खांब फोडून नरसिंह रूपात तू आलास आणि पापी हिरण्यकश्यपूचे पोट फाडलेस. जळत्या भट्टीत मांजरीची पिल्ले सुखरूप राखलीस. गोवर्धन करंगळीवर उचलून तू गोकुळ वाचवलेस. दामाजी पंथासाठी तू महार झालास. चोख्यासाठी ढोरे ओढलीस. सावत्या माळ्याचा मळा राखलास. समुद्र मंथनाच्या निघालेली हलाहल तू पचवलेस. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तू काय नाही केलेस. मग माझ्यासाठी इतका निष्ठुर का झालास. ह्या दुष्काळी गावावर तू अवकृपा का केलीस. ही बिचारी माणसे जीवापाड मेहनत करतात व त्यांना पाण्यासाठी दारोदार फिरावे लागते. विठ्ठला मायबापा, वर्षानुवर्ष कोरड्या असलेल्या ह्या विहिरीला पाणी दे. महात्म्याने चक्क परमेश्वराला साथ घातली होती, अन त्या कनवाळू जगदीशाने त्याच्या हाकेला हो दिली. विहिरीला पाणी येऊ लागले. उफाळ्याचा झरा वाहू लागला. क्षणार्धात विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली. महाराजांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले. भरल्या डोळ्यांनी त्यांनी विहिरीचे पाणी प्यावयास सुरुवात केली. हे दृश्य भास्करने जेव्हा पाहिले
तेव्हा तो गोंधळूनच गेला. 10-12 वर्षे कोरड्या ठणठणीत असलेल्या विहिरीला क्षणार्धात पाण्याने भरून टाकणारा हा माणूस योगी पुरुष असावा हे त्याच्या ध्यानात आले. आपल्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे याची त्याला जाणीव झाली. तो महाराजांजवळ गेला, त्याच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांची माफी मागायला लागला. काही वेळापूर्वी त्याने जे वर्तन केले होते त्याचा त्याला पश्चाताप झाला होता. दैवी सामर्थ्य असलेल्या एका अवतारी पुरुषाला आपण ओळखू शकलो नाही याचे त्याला मनस्वी दुःख झाले. महाराज म्हणाले, तुझ्यासाठी ह्या विहिरीत पाणी निर्माण झाले आहे. आता तुला पाण्यासाठी लांब जायला नको. परंतु भास्करने आपल्या शेतीवाडीवर पाणी सोडून महाराजाबरोबर राहायचे ठरवले होते. शेती, घरदार यासारख्या क्षणिक मोहाच्या गोष्टीपेक्षा एका अवतारी पुरुषाच्या संगतीत आयुष्य घालवायचे त्याच्या मनाने कधीच ठरवले होते. कथा पुष्प 6 स्वामींचे योग सामर्थ्य दर्शन. बंकटलालने आपल्या मळ्यामध्ये मक्याची कणसे भाजून खायचा बेत आखला होता. महाराज आणि इतर भक्तजनांना बंकटाने सामील करून घेतले होते. सर्व मंडळी बंकटाच्या मळ्यामध्ये आली. मळ्यामधील एका विहिरीच्या शेजारी कणसे भाजण्याची सर्व तयारी केली होती. 10-12 ठिकाणी मक्याच्या कणसांचे ढीग करून ठेवले होते. कणसे आगीवर खरपूस शेकली जात होती. आगडोंब उसळल्यामुळे त्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. ज्या विहिरीच्या शेजारी हे काम चालले होते तिच्या शेजारी चिंचेचे एक भले मोठे झाड होते. त्या झाडावर मधमाशांचे मोहोळ लटकलेले होते. धुराचा डोंब इतक्या प्रचंड प्रमाणात पसरला की मधमाशांच्या पोळ्यामध्ये असलेल्या माशा सैरावैरा पळू लागल्या. ही गोष्ट जमलेल्या मंडळीच्या लक्षात आली. मात्र मधमाशांच्या चाव्यापासून जीव वाचवण्यासाठी सर्वजण मळ्याच्या बाहेर पळून गेले. महाराज मात्र विहिरीच्या कठड्यावर शांतपणे बसले होते. त्यांच्या शरीरावर मधमाशांनी बस्तान ठोकले होते. त्यांचे अंग माशांनी असे भरून गेले की जणू काही त्यांनी आपल्या देहावर काळ्या रंगाची शाल ओढून घेतली असावी. माशा त्यांच्या अंगाचे चावे घेत होत्या, मनमुरादपणे डंख मारित होत्या. महाराज मात्र आपल्याच नादात तल्लीन झाले होते. जणू काही माशांचे चावे मुक्तपणे भोगावे अशा आनंदात महाराज होते. जवळजवळ तासभर हा प्रकार चालला होता. बंकट व्याकुळ झाला. कोठून आपणास ही दुर्बुद्धी झाली आणि महाराजांना आपण कणसे खाण्यासाठी आणले असे त्याला वाटले. त्या ज्ञानी तपस्वी योगी पुरुषाला आपण नसत्या संकटात टाकले या जाणीवेने तो कासावीस झाला. आता काय होईल ते हो, पण महाराजांना एकटे टाकायचे नाही या जाणीवेने तो महाराजाकडे निघाला. बंकटाच्या मनातले हे विचार महाराजांनी केव्हाच जाणले होते. जमलेल्या मंडळीमध्ये बंकट हाच आपला निस्सीम भक्त आहे. केवळ आपल्यासाठी तो स्वतःची पर्वा न करता येथे येतो आहे हे पाहिल्यावर महाराजांनी म्हटले, मुक्या जीवांनो, माझ्या देहाचे तुम्ही चावे घेतले, परंतु माझा निस्सीम भक्त बंकट येथे येत आहे. त्याला मात्र चावू नका. आपल्या जागेवर जाऊन बसा. महाराजांच्या देवी वाणीचे सामर्थ्य असे की अंगावर बसलेल्या एकूण एक माशा तेथून निघून गेल्या. महाराजांची अवस्था पाहून बंकट विव्हळला. महाराजांचे अंग लाल झाले होते. मधमाशांच्या काट्यांशी शरीरावर खोलवर रुतून त्यांना पुरते बेजार करून सोडले होते. बंकट महाराजांच्या पायावर डोके ठेवून वारंवार क्षमा याचना करू लागला. त्यावर महाराज म्हणाले, अरे बंकटा, माशांचा त्रास मला कसा होणार? माशी हे माझेच रूप आहे. माझ्यामध्ये आणि माशामध्ये मला सच्चिदानंदांचे विठ्ठलाचे रूप दिसले. मी आणि माशी आम्ही एकच आहोत, तर आमचा त्रास एकमेकांना कसा होईल? पाण्याने पाण्याला, अग्नीने अग्नीला, वायूने वायूला कसे दुखावता येईल? बंकट निरुत्तर झाला. परंतु महाराजांच्या शरीराची अवस्था काही त्याला पाहावेना. तसाच तडक एका सोनाराकडे गेला व त्याला घेऊन मळ्यात आला. महाराजांच्या शरीरावर मधमाशांचे काटे कोठपर्यंत रुजले आहेत ते चिमटा सोनार घेऊन पाहू लागला. महाराज हसू लागले व बंकटाकडे पाहून म्हणाले, अरे, इतके करायची काय गरज होती? माझ्या शरीरात खोलवर रुतलेले काटे या चिमटाने कसे निघणार? तेव्हा थांब, मीच त्यांना शरीरातून बाहेर काढतो. असे म्हणून त्यांनी योगशास्त्रामधील कुंभकाचा प्रयोग केला. प्रथम दीर्घ असा खोलवर श्वास घेतला. त्यानंतर शरीरामधील सर्व इंद्रियावर ताबा मिळवला व श्वास आतल्या आत रोखून धरून ठेवला. शरीरातील वायू बाहेर येण्यासाठी धडपड करू लागला. सर्व द्वारे बंद झालेली होती. वायूचा अंतर्गत भार इतका वाढला की त्यायोगे शरीरातील रुतलेले सर्व काटे शरीराबाहेर आले. योगशास्त्राचा अवलंब करून महाराजांनी ही किमया केली होती. महाराजांना योग मार्गात
सुद्धा वश होता. सोनाराने बाहेर दिसणारे सगळे काटे वेचून काढले. योगशास्त्राचे अद्भुत प्रात्यक्षिक पाहून जमलेले सर्व भक्तजन आश्चर्यचकित झाले. नंतर सर्वांनी कणसे भाजली आणि खरपूस कणसांचा मनसोक्त आस्वाद घेतला. कथापुष्प 7 उद्दाम पाटील बंधू शरण आले. हरीचा पराभव त्यांच्या इतर बंधूंना नक्कीच मानवणारा नव्हता. हा काल परवा आलेला आपल्या बंधूला हरवतो ही गोष्टच त्यांच्या मनाला पटत नव्हती. त्यांच्या सामर्थ्याला जणू हादरा बसला होता व ही गोष्ट त्यांच्या पसंतीला उतरली नव्हती. त्यातच भर म्हणून हरी पाटील समर्थांशी पूर्वीप्रमाणे अरेरावीने वागत नसे व आपल्या भावंडांनाही तसे करण्यापासून परावृत्त करीत असे, याचीही त्यांना चीड आलेली होती. काहीही करायचे, परंतु या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लावायलाच अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली. तशी संधीही चालून आली व त्याचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरवले. हरीसकट सर्व पाटील बंधू मंदिरात आले. येताना त्यांनी आपल्याबरोबर एक उसाची मोळी आणली होती. हरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना परावृत्त करीत होता, परंतु कसले काय, शेवटी हताशपणे तो बाजूला जाऊन उभा राहिला. सर्व बंधू गजानन महाराजांच्या समोर जाऊन उभे राहिले व म्हणाले, गण्या, तुला खावयासाठी म्हणून ही उसाची मोळी आणली आहे. तुला लागतील तितके ऊस तू ह्यातून घे आणि खा, पण त्याआधी आमची एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल. आम्ही ह्या उसाचे प्रहार तुझ्यावर करू. तुझ्या अंगावर जर का मारामुळे वळ उठले नाही तरच आम्ही तुला देव, पुरुष, साधू संतांपैकी एक मानू. पाटील बंधूचे भाषण ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत. भास्कर मात्र वैतागला. भास्कर त्या पोरांना म्हणाला, काय ह्या साधू संताला छळत आहात? त्यापेक्षा तुम्हाला त्यांच्या साधुत्वाबद्दल काही शंका वाटत असेल तर हीन दिन म्हणून सोडून द्या. त्यांना गावचे लोक उगाचच का साधू पुरुष म्हणतात? त्यांना तुम्हाला जर त्यांच्याविषयी प्रेम नसेल तर तुम्ही आपल्या मार्गाला लागा, परंतु या अवतारी पुरुषाला असे छळू नका. परंतु ती पोरे समजून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हती. महाराजांना विनंती करावयास भास्कर गेला, परंतु महाराजांनी खुणेनेच त्याला गप्प केले. गणपती पुढे आला आणि म्हणाला, हे गोसावड्या, गावचे लोक तुला योगेश्वर समजतात. इतके चमत्कार केलेस तू, मग या साध्या उसाच्या माराला घाबरतोस? त्यावर मारुती म्हणाला, अरे हा बहुतेक घाबरला असेल. मग कृष्णाजी म्हणाला, अरे ह्याचे मौन हेच आपल्याला त्याने संमती दिल्याचे घोतक आहे. तेव्हा याला मारूया. चला. हे वाक्य पूर्ण झाले न झाले तो चौघेही उसाच्या काठ्या करून महाराजावर तुटून पडले. मंदिरामधले भक्तगण हे दृश्य पाहून भयभीत झाले. दोघांनी महाराजावर उसाचे प्रहार केले, परंतु महाराज मात्र आनंदात दंग होऊन शांतपणे बसलेले होते. इतका मार खाऊनही हा माणूस शांत बसलेला आहे हे पाहून पाटील बंधू भयभीत झाले. महाराज नुसते शांत नव्हते, तर त्यांच्या अंगावर एकही वळ उठलेला नव्हता किंवा साधा ओरखडाही दिसत नव्हता. हा माणूस साधासुद्धा नसून योगी पुरुष आहे याची खात्री एव्हाना पाटील बंधूंना झाली होती. पश्चात्तापात दग्ध अवस्थेत त्यांनी महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. महाराजांनी त्यांना प्रेमभराने जवळ घेतले, कुरवाळले आणि म्हणाले, मुलांनो, तुम्ही मला उसांनी मारलेत त्याचे मला काही वाटले नाही, परंतु मला मारताना तुमचे हात दुखले असतील याचे मला वाईट वाटते. तेव्हा तुमच्या श्रमपरिहारार्थ मी तुम्हाला या उसाचाच रस काढून देतो, जेणेकरून तुमचा थकवा दूर पळून जाईल. महाराजांनी भास्कराला एक भांडे आणायला सांगितले. मग एक एक ऊस त्याने आणलेल्या भांड्यामध्ये पिळून काढला. मंदिरामधील प्रत्येक जण आश्चर्याने आणि अचंबितपणे हे दृश्य पाहत होते. गजानन महाराजांनी चरकाशिवाय केवळ हातांनीच ती उसाची मोळी पिळून काढली होती. योग सामर्थ्याने एक जिवंत प्रात्यक्षिकच जणू त्यांनी सर्वांसमोर घडवले होते. जमलेल्या प्रत्येकाने तीर्थ म्हणून उसाचा रस घेतला. पाटील बंधू तोंडात खेटरे मारल्यागत उभे होते. यापुढे महाराजांनी कधीही हेटाळणी करायची नाही याची नोंद त्यांनी आपल्या मनाशी केव्हाच घेतली होती. ही वार्ता आपल्या थोरल्या बंधूंच्या खंडू पाटलाच्या कानी घालण्यासाठी ते वाड्यात निघून गेले. कथा पुष्प 8 महाराजांनी ब्रह्मगिरीचे गर्वहरण केले. एव्हाना महाराजांचा बोलबाला शेगावातच नव्हे तर पंचक्रोशीमध्येही पसरला होता. कृष्णाजीच्या मळ्यात महाराज वस्तीला असतात तेथे साधू मंडळीचा एक जथा आला. समर्थांची कीर्ती त्यांच्या कानी गेलेली असल्याने त्यांनी मळ्यामध्येच मुक्काम ठोकण्याचे ठरवले. आपल्या आगमनाची वर्दी त्या गोसाव्याने कृष्णाजीला दिली. आमच्याबरोबर आमचे स्वामी ब्रह्मगिरी गोसावे आले आहेत.
आम्ही तीर्थवासी भगीरथीवरून रामेश्वराला जात आहोत. गंगोत्री, जन्मोत्री, केदार, गिरनार, डाकोर अशा सारखी अनेक तीर्थक्षेत्रे आम्ही पायी फिरून पाहिली आहेत. केवळ तुमचे पूर्वसंचित म्हणून आम्ही ऋषी तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही 3 दिवस येथे राहून 4थ्या दिवशी येथून जाऊ. तोपर्यंत आमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था आपण करावी, असे त्या गोसाव्यांच्या प्रमुखाने कृष्णाजीला सांगितले. कृष्णाजीनेही भाविकतेने त्या सर्वांची सोय आपल्या मळ्यामध्ये केली. त्या गोसाव्यांनी कृष्णाजीकडे शिरापुरीचे भोजन मागितले. त्यावर कृष्णाजीने त्यांना आजच्या जेवणात फक्त भाकऱ्या शिल्लक राहिल्या आहेत, तेवढ्याच घेऊन जाव्या असे सुचविले. गोसाव्यांनी चिलमीसाठी गांजा मागताच मळ्यामध्ये गांजाची सोय होईल असे त्यांनी सांगितले. सर्वजण झुणका भाकर खायला मळ्याजवळच्या विहिरीजवळ बसले. जेवणावर यथेच्छ ताव मारून त्यांनी सर्व जेवण फस्त केले. नंतर महाराज तेथे बसले होते. तेथे त्या गोसाव्यांनी आपली कडासणे ठोकली. त्या गोसाव्यामध्ये ब्रह्मगिरी गोसावी म्हणून महंत होता. तो पुढे आला. महाराजांच्या समोरच तो आपल्या वेदांताच्या प्रवचनाला बसला. सर्वांनी वाडामधून आपापल्या पोथ्या काढल्या. ब्रह्मगिरीने वेदांताच्या उदाहरणादाखल भगवद्गीतेतील एक अध्याय निवडला. त्या अध्यायातील संदर्भातून तो निरूपण करू लागला. त्यांनी निरूपणामध्ये नैन छिंदन्ति हा श्लोक घेतला होता. ब्रह्मगिरी पक्का दांभिक होता. स्वानुभवाचा लवलेशही त्याच्यामध्ये नव्हता. केवळ वाचीव माहितीवर अनुभवाशिवाय भाष्य करायचे हा त्याचा खाक्या होता. त्यामुळे भगवद्गीतेच्या अध्यायाचे त्याने केलेले निरूपण तेथे जमलेल्या लोकांना आवडले नाही. असले शब्द बंबाळ भाष्य ऐकण्याऐवजी गावकरी तेथून उठून सरळ महाराजांजवळ जाऊन बसले. याचा ब्रह्मगिरीला काहीसा राग आला. इकडे महाराज आपल्या पलंगावर बसून ब्रह्मगिरीचा शब्द छल ऐकत होते. महाराजांचे चिलीम ओढणेही त्यावेळेस चालू होते. चिलीम ओढता ओढता त्यातून एक ठिणगी उडाली व पलंगावर पडली. पलंगावर कापसाची गादी होती. त्या कापसावर आगीची ठिणगी पडल्याचे निमित्त झाले अन कापसाने एकदम पेट घेतला. क्षणार्धात त्याचे रूपांतर आगीच्या ज्वाळामध्ये झाले. महाराज ज्या पलंगावर बसले होते त्या पलंगानेच पेट घेतलेला पाहून सर्वजण भयभीत झाले. महाराज मात्र शांतपणे बसले होते. भास्कर धावतच गेला व त्या पलंगापासून समर्थांना दूर करू लागला. समर्थांचा हात धरून त्यांना तेथून उठवू लागला. महाराजांनी त्याला ठाम नकार दिला आणि ब्रह्मगिरी गोसाव्याकडे पाहून म्हणाले, ह्या ब्रह्मगिरी महाराज, या पलंगावर बसा. भास्करा, या पलंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि ही आग विझवण्यासाठी पाणीही आणू नकोस. ब्रह्मगिरी महाराज आपणच सांगत होता, नैनम छिंदन्ति. आपल्याला सर्व भगवद्गीता मुखोद्गत आहे. नैनम छिंदन्ति या श्लोकावर आपण गेले तासभर व्याख्यान दिलेत. आत्मा हा अविनाशी आहे. आग वा शस्त्र कोणतेही साधन आत्म्याला जाळू शकत नाही आणि तोडूही शकत नाही. आत्मा हा अमर आहे. त्याला मरण हे आपणच सांगितलेत. मग आता या पलंगावर बसावयास का घाबरता? आत्म्याला आगही जाळू शकत नाही हे विधान या पलंगावर बसून सिद्ध करून दाखवा. जा भास्करा, ब्रह्मगिरींना धरून आण. भास्कराने महाराजांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. ब्रह्मगिरीला हाताने धरून महाराजांजवळ आणले. ब्रह्मगिरी थरथर कापू लागला. त्याने महाराजांची माफी मागितली. मी केवळ अहंकाराचे मत्त होऊन वागत होतो. कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना केवळ वाचीव शब्दाचेच प्रवचन देत गेलो. माझी कुवत नसताना मी गीताशास्त्र शिकवण्याचा खटाटोप केला. ब्रह्मगिरीचे हे बोल ऐकून महाराजांनी त्याला क्षमा केली. ब्रह्मगिरीच्या बेगडी अध्यात्माचे पितळ उघडे पडले. सर्व भक्तगणांच्या विनंतीवरून महाराज पलंगावरून खाली उतरले. तो पलंग कोसळून पडला. पलंगाची लाकडी पूर्णपणे जळाली होती. त्या आगीच्या कल्लोळामध्येच महाराज बसले होते. सच्चा महात्म्याला अग्नीही उपद्रव्य देऊ शकत नाही, हेच जणू या गोष्टीचे दाखवून दिले होते. ब्रह्मगिरी मध्यरात्री महाराजांकडे आला. झाल्या प्रकाराबद्दल पुन्हा एकदा त्याने महाराजांची माफी मागितली. महाराजांनी त्याला समजावले, हे बघ, साधू बनायचे असेल तर षड्री पूंचा त्याग करावा लागतो. आपलेच आचरण स्वच्छ, निर्मोही अन पवित्र ठेवावे लागते. अनुभवाविना सांगितलेली कोणतीही गोष्ट निरर्थक असते. नुसते शब्द पांडित्य उपयोगाचे नाही. स्वानुभवाचे कितीतरी यती होऊन गेले. श्री शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, जालेंद्रनाथ असे कितीतरी त्यांचा कित्ता तू गिरव, आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखव. महाराजांना नमस्कार करून ब्रह्मगिरी विरक्तपणे एकटाच पुढच्या प्रवासाला निघाला. कथा पुष्प 9. द्वाड घोड्यालाही त्यांनी शांत केले.
गोविंदबुवा टाकळीकर शेगावमध्ये कीर्तनासाठी आले होते. फार पूर्वीपासून ते जेव्हा शेगावमध्ये येत तेव्हा शंकराच्या मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन होत. असे या शिवमंदिराचा मोठे नामक सावकाराने जीर्णोद्धार केला होता. तेव्हापासून त्या मंदिराला लोक मोत्याचे मंदिर म्हणून ओळखू लागले. या मोत्यांच्या मंदिरामध्ये गोविंदबुवा उतरले होते. मंदिराशेजारी त्यांचा घोडाही त्यांनी बांधला होता. गोविंदबुवाचा घोडा म्हणजे एक अजबच गोष्ट होती. त्यांच्या अंगात द्वाडपणा मुरलेला होता. रस्त्याने येता जाता कोणालाही तो लाथ मारे, पिसाळलेल्या कुत्र्यागत चावे सुद्धा घेई. कधीही तो शहाण्यासारखा वागत नसे. गळ्यात अडकवण्यासाठी म्हणून बांधलेला पट्टा तोडीत असे, रानात पळून जात असे, रात्रंदिवस मन मानेल तेव्हा खेळाळत असे. हजारो खोड्या त्याच्या अंगात होत्या. गोविंदबुवा त्या घोड्याला अत्यंत वैतागले होते. त्यात भरीस भर म्हणून त्याला बांधावयाच्या लोखंडी साकळ्या ते घरीच विसरून आले. ह्या परगावात घोडा जर पळून गेला तर त्याला शोधणार कोठे, ही शंकाही त्यांना भेडसावत होती. सराटाने कसे तरी त्या घोड्याला त्यांनी मंदिराशेजारी बांधून ठेवले खरे, पण मनातली धाकधूक काही केल्या जात नव्हती. गोविंदबुवा रात्री झोपेतून उठले. रात्रीचे 2 वाजले होते. जिकडे तिकडे सामसूम झाली होती. मंदिराशेजारी बांधलेला आपला घोडा जागेवर आहे की नाही हे पाहण्यासाठी बाहेर आले. बाहेर पाहतात तर काय, घोडा शांतपणे उभा होता. गोविंदबुवांना कुतूहल वाटले. नेहमीचा चळवळ्या स्वभाव सोडून हा इतका शांत कसा झाला? त्यांनी पुढे येऊन पाहिले तर त्या घोड्याच्या पायाखाली कोणीतरी झोपलेले असल्याचे त्यांना आढळले. कुतूहलामुळे त्यांनी अधिक पुढे येऊन पाहिले. तो साक्षात समर्थ गजानन महाराज त्या घोड्याच्या पायाखाली झोपले होते. समर्थांच्या सहवासानेच तो घोडा शांत झाला होता, हे गोविंदबुवांना लगेच समजले. आपल्या भक्तांसाठी समर्थांची जी काळजी घेतली होती ती पाहून गोविंदबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी पुढे होऊन महाराजांच्या पायावर डोके ठेवले व त्यांना म्हटले, महाराज, आपण खरोखरच विघ्नहर्ते आहात. माझ्या द्वाड घोड्याला सुधारण्यासाठी त्याच्या पायाखाली येऊन तुम्ही झोपलात. आपले उपकार मी कसे फेडू? महाराज उठले. त्यांनी घोड्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि त्याला म्हणाले, गड्या, आता तुझ्या सर्व खोड्या सोडून दे. तू शंकराच्या मंदिरासमोर उभा आहेस हे लक्षात ठेव आणि आपले वर्तन शिवाच्या वाहनासारखे म्हणजेच नंदी बैलासारखे शांत व सरळ ठेव. महाराजांच्या केवळ कृपादृष्टीने त्या घोड्यामधील स्वैर पशूचे रूपांतर शांत व समजूतदार प्राण्यामध्ये झाले. गोविंदबुवा हा चमत्कार आनंदाने सर्वांना सांगत सुटले. कथा पुष्प 10. प्राणी सुद्धा त्यांच्या आज्ञेत वागत. सुखलाल अगरवालच्या गायीला बाळापुरातील प्रत्येक जण ओळखत होता. त्या गायीत इतका द्वाड प्राणी अख्ख्या गावात कोठेही नव्हता. गरीब गाय हा शब्द तिच्या बाबतीत अगदी खोटा होता. रस्त्यातून बेधडक धावावे, मुले माणसे रस्त्यातून जात असतील तर खुशाल त्यांना धक्के मारून पळत सुटावे, कोणाच्याही घरात घुसावे, दुकानात जाऊन पोत्यातील धान्य फस्त करावे, तेला तुपाचे डबे धक्के मारून खाली पाडावेत, घरी दावणीला बांधले तर दावण तोडून पळत सुटावे, हे तिचे नित्याचे उद्योग होते. सर्व गाव त्यामुळे त्रस्त झालेले होते. शेवटी वैतागून गावकऱ्यांनी सुखलालला आपल्या गायीस गोळी मारून ठार करावे अशा निर्वाणीच्या भाषेत समज दिली. सर्व गाव त्यामुळे त्रस्त झाले. शेवटी वैतागून गावकऱ्यांनी आपल्या गायीस गोळी मारून ठार करावे अशी निर्वाणीच्या भाषेत समज दिली. तिच्या मारण्यासाठी सुखलालने एका पठाणाला पाचारण केले, परंतु ही गोष्ट जणू काही आधीच समजल्याप्रमाणे गायीने त्या पठाणाला शिंगे मारून उताने पाडले अन रक्तबंबाळ करून सोडले. सुखलालची पंचाईत झाली. तिला विकावे तर तिचे गुण सर्व पंचक्रोशीत माहीत असल्यामुळे कोणीही तिला विकत घेण्यासाठी तयार होईना. शेवटी एकाने त्या गायीला घेऊन शेगावला जाण्याविषयी सांगितले. गोविंदबुवाचा द्वाड घोडा समर्थाने वटणीवर आणला, तसेच ह्या गायीलाही ते वटणीवर आणतील असे त्या गावकऱ्याने सांगितले. म्हणून सुखलाल शेगावला येण्यास निघाला. त्या द्वाड गायीला जेरबंद कसे करायचे हा एक यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता. शेवटी एका मोकळ्या मैदानात मधोमध हरळकुंदाचा ढीग करून ठेवला. शेजारी सरकीही ठेवली गेली. ते खाण्यासाठी साहजिकच ती गाय जेव्हा आली तेव्हा 10-20 जणांचे तिच्यावर फासे टाकले. महत्प्रयासाने तिला साखळदंडाने बांधून एका गाडीवर आणून ठेवले. गाडी शेगावच्या दिशेने निघाली तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जसजसे शेगाव जवळ येत होते तसतसा गायीच्या स्वभावामध्ये आश्चर्यकारक बदल होत होता. महाराजांच्या मठात आल्यावर गायीने डोळ्यात पाणी आणून महाराजांकडे पाहिले. तिची अवस्था बघून महाराज गहिवरले आणि म्हणाले, अरे, या गोमातेला एखाद्या वाघिणीप्रमाणे साखळदंडाने जखडण्याची काय गरज होती? ही अवघ्या त्रिभुवनाची आई आहे. तिचीच तुम्ही अशी अवस्था केलीत. मूर्खांनो,
आत्ताच्या आत्ता तिला मुक्त करा या जोखडातून. गायीजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. शेवटी समर्थच खाली उतरून त्या गायीजवळ गेले. तिला त्या बंधनातून मुक्त केले. गाय गाडीवरून खाली उतरली. उतरता क्षणी तिने महाराजांचे पाय चाटले आणि त्यांना त्रिवार प्रदक्षिणा घातली. महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवून म्हटले, बाई, तुझ्या खोड्या, द्वाडपणा सर्व सोडून दे आणि शांतपणे तुझे उरले आयुष्य ह्या मठामध्येच घालव. गायीमध्ये झालेला हा लक्षणीय बदल बघून सर्वजण अचंबित अन आश्चर्यचकित झाले. सर्वांनी गजानन महाराजांचा जय जयकार केला. कथापुष्प 11 पूर्वजन्मीचे वैर. दास नवमीच्या उत्सवाला सलग दुसऱ्या वर्षीही बाळकृष्णाच्या घरी महाराज आले. त्यावेळी महाराजाबरोबर भास्कर पाटील, बाळाभाऊ आदी भक्तगण सेवेसाठी हजर होते. दास नवमीचा सोहळा व्यवस्थित पार पडला. परंतु एक आक्रीत घडले. भास्करला एक पिसाळलेले कुत्रे येऊन चावले. सर्वजण चिंतातूर झाले. डॉक्टरांना बोलावायचे ठरले. परंतु भास्करने डॉक्टरकडे जाण्याऐवजी महाराजांकडे जाण्याचे ठरविले. सर्वजण त्याला घेऊन महाराजांकडे आले. महाराजांनी भास्करकडे पाहिले व त्याला म्हणाले, भास्करा, हत्या, वैर आणि ऋण हे कोणालाही चुकत नाही. आपण केलेली कर्मे आपल्यालाच निस्तारायची असतात. तुझे दिवस आता भरत आले आहेत. आयुष्य संपण्याच्या मार्गावर आलेले आहे. कुत्रे चावण्याचे केवळ निमित्त झाले असून तुझी जर जगण्याची इच्छा असेल तर मी ती पूर्ण करू शकतो, पण ती केवळ जन्म मृत्यूची उसनवारी ठरेल. तेव्हा तुझी काय इच्छा आहे ते तू मला सांग. भास्कर म्हणाला, महाराज, मी अजान बुद्धी तुम्हाला काय सांगणार. तुम्ही त्रिकालदर्शी आहात. मी तुमचे लेकरू आहे. ज्याप्रमाणे लेकराचे हित त्याची आईच जास्त समजू शकते, त्याचप्रमाणे तुम्ही माझे बरे वाईट जाणता. तेव्हा तुम्हाला जे बरे वाटेल ते करा. महाराज हसले आणि म्हणाले, भास्करा, मी असं करतो, तुला 2 महिन्यासाठी वाचवतो. हे बघ, माणसांना जन्म मृत्यूचा विचार न करता प्रारब्ध भोग भोगायचे असतात. आपल्या नशिबात जे लिहिलं आहे ते भोगायचं. जी कर्म आपल्या हातून घडतील त्याचे परिणामही भोगायला तयार राहायचं. जे पूर्वी जन्मी केलं ते भोगण्यासाठी हा जन्म घ्यायचा आणि जे या जन्मी केलं ते भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यायचा. हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. तुझ्या पूर्वजन्मांचे संचित शिल्लक राहिले नाही, त्यामुळे तू मोक्षाला जायला मोकळा आहेस. हे कुत्र पूर्वजन्मात तुझा वैरी होतं. त्याने या जन्मी डाव साधला, परंतु पुन्हा जर त्याविषयी तू मनात द्वेष धरलास तर त्याचा डाव साधण्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. एकंदरीत तुझ्या आयुष्याचे फक्त 2च महिने शिल्लक आहेत. आता मी इतके करतो की या कुत्र्याच्या विषातून तुला 2 महिने वाचवतो, जेणेकरून या 2 महिन्यांसाठी तुला पुन्हा जन्म घेण्याची गरज पडणार नाही. महाराजांचे बोलणे ऐकून सर्वांना आनंद झाला. भास्करने महाराजांची जी सेवा केली त्याचे फळ त्याला मिळाले होते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली होती. सर्वांनी भास्करचे कौतुक केले. भास्कर आता मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. सदैव मोक्षासाठी त्याला केवळ 2च महिने थांबण्याची गरज होती. भास्कर वैकुंठाच्या दिशेने निघाला. अडगाव वद्य पंचमीचा दिवस. भास्करला जवळ बोलावून महाराजांनी त्याला त्याच्या प्रयाणाबद्दल सूचित केले. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भास्कर पद्मासन घालून पूर्व दिशेकडे तोंड करून बसला. अवघे चित्त स्थिर केले होते. वृत्ती परमेश्वराचरणी लीन झाल्या होत्या. महाराजांनी सर्व भक्तांना विठ्ठल विठ्ठल नारायणचा जयघोष करावयास सांगितले. भक्तजन भास्करला अंतिम निरोप देण्यासाठी जमले होते. कोणी त्याला हार घालीत होते, त्याच्यावर बुक्का उधळत होते. त्याच्यातलाच एक भक्त आज वैकुंठाच्या प्रवासाला निघाला होता. जवळजवळ तासभर भजनाचा गजर दुमदुमत होता. भास्करने सर्व चित्त नारायण चरणी स्थिर केले. सूर्य मध्यानावर आला. महाराजांनी मोठे हरहर असा शब्द केला. त्या सरशी भास्करचा प्राण अनंतात विलीन झाला आणि वैकुंठाच्या दिशेने मार्गस्थ झाला. महाराजांचा आवडता भक्त आज मोक्षाच्या मार्गाला गेला